2026च्या नीट पेपरची डिफिकल्टी लेवल काय असेल? ती 2025च्या नीट सारखी प्रचंड कठीण असेल का 2024च्या नीट सारखी मध्यम डिफिकल्टी लेवलची असेल? हे आज आपण बोलूया. हा प्रश्न महत्वाचा का आहे? कारण मागच्या वर्षीचा म्हणजे 2025चा नीट पेपर नीटच्या एकूण इतिहासातला सर्वात कठीण पेपर होता. पेपर इतका कठीण होता की तो बघून त्या विषयाचे शिक्षक देखील हादरले. पेपर झाल्यानंतर बरेचसे मुलं मुली रडतच एक्झाम हॉलच्या बाहेर आले होते. 2026च्या पेपरची डिफिकल्टी लेवल नेमकी काय असेल आणि त्याचा नेमका फरक कुठे पडतो? फरक असा पडतो की उदाहरणार्थ 2024ला सोपा पेपर निघाल्याने एमबीबीएसचे क्लोजिंग कट ऑफ्स खूप हाय मार्कांवर गेले होते. सर्वच कट ऑफ्स म्हणजे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, डीम्ड, अदर स्टेट्स हे सर्वच कट ऑफ्स जास्त मार्कांवर क्लोज झाले. याउलट 2025ला खूप कठीण पेपर असल्याने सर्वच कट ऑफ्स तुलनात्मक दृष्ट्या बऱ्यापैकी कमी मार्कांवर म्हणजे 2024च्या तुलनेत कमी मार्कांवर क्लोज झाले होते. 2026च्या बाबतीत आमचं असं प्रेडिक्शन आहे की हा पेपर 2025 इतकाच किंवा कदाचित त्याही पेक्षा जास्त कठीण असेल. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की तसं का असेल, काय गरज आहे इतका कठीण आणि त्याहीपेक्षा कठीण पेपर काढण्याची, ते आपण समजून घेऊया म्हणजे तुम्ही त्या दृष्टीने तयारी करू शकाल. त्याकरता 2024 मध्ये जो गोंधळ झाला त्याचा थोडक्यात आढावा घेऊ, कारण तो गोंधळ कारणीभूत आहे 2025च्या नीटच्या पेपरच्या काठिण्य पातळी करता. 2024 मध्ये जे पेपर फुटीचं स्कॅम झालं ते आपण बाजूला ठेवूया. 2024 मध्ये नीटचा पेपर सोपा निघाला, त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले. तुम्हाला आठवत असेल की 65 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले होते 2024 मध्ये. 600च्या वर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्येत सुद्धा उच्चांक गाठला होता. त्या संख्येने जास्त विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाल्यामुळे सीट्स डिस्ट्रीब्युशन करताना गोंधळ झाला, कारण खूप जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी जास्त होती की जास्त मार्क असूनही एमबीबीएस मिळालं नाही असं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांबरोबर घडलं. आम्ही जशा भारतात एमबीबीएसच्या ऍडमिशन्स करतो तशाच परदेशात पण करतो. 2024 मध्ये 550 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही एमबीबीएस करायला बाहेरच्या देशांमध्ये पाठवलं. का? कारण त्यांचा दुसरा तिसरा अटेम्प्ट असूनही त्यांना इकडे एमबीबीएस मिळालं नाही. सीट्स डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित तेव्हाच होऊ शकतं जेव्हा कमी विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडतील आणि जास्त विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतील. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पेपर खूप कठीण आहे. 20 ते 25 लाख विद्यार्थी नीट परीक्षा देतात आणि एमबीबीएसच्या सीट संपूर्ण भारतात 1,40,000 सुद्धा नाही आहेत, गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व मिळून. मग 25 लाख विद्यार्थ्यांमधून 1.5 लाख विद्यार्थी निवडायचे असतील तर परीक्षा कठीणच ठेवावी लागेल. आणि 2025 मध्ये एनटीएने हेच केलं. पेपर खूप कठीण काढला, त्यामुळे खूप कमी विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले, त्यामुळे सीट्स डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झालं. मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये जो गोंधळ झाला तो परीक्षा मार्क्स या लेवलला नव्हता झाला. गोंधळ झाला तो थर्ड राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला झाला. तो स्वतंत्र मुद्दा आहे, आमचा त्यावर स्वतंत्र व्हिडिओ येईलच. एक लक्षात घ्या मित्रांनो, नीटचा पेपर कठीण असो का सोपा असो, एमबीबीएसच्या सीट जेवढ्या आहेत तेवढ्याच आहेत. जितक्या विद्यार्थ्यांना त्या मिळू शकतात तितक्याच विद्यार्थ्यांना त्या मिळू शकतात. परंतु पेपर कठीण काढल्याने सीट्सचं वापर सुकर होतं वाटप. जे मागच्या वर्षीचं एनटीएचं फाइंडिंग आहे त्यावरून असं वाटतं की 2026 मध्ये पेपर खूप कठीण निघण्याचे जास्त चान्सेस आहेत. प्रत्येक नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पेपर खूप कठीण असतो. IIT, JEE, UPSC किंवा इतर कुठलीही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा घ्या, तो खूप कठीण पेपर असतो. 2024 पर्यंत नीटची परीक्षा याला अपवाद होती, कारण ती मध्यम लेवलची डिफिकल्टी लेवलचा हा पेपर यायचा नीटचा. आता यापुढे तसं असणार नाही. नीटची परीक्षा अत्यंत कठीण होत जाणार आहे वर्षानुवर्षे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, एमबीबीएस ऍडमिशन्स नीटच्या मार्कांवर होत नाहीत, त्या होतात नीटच्या रँकवर. पेपर सोपा निघो का कठीण निघो, तो सर्वांकरता सोपा किंवा कठीण असणार आहे. त्यामुळे ही गोष्ट रँकवर परिणाम करत नाही. पेपर अत्यंत कठीण असेल याची जाणीव ठेवा, म्हणजे ऐन वेळेवर पेपर कसाही आला तरी तुमचा अपेक्षाभंग किंवा गोंधळ होणार नाही. नीटमध्ये तुम्हाला कितीही मार्क असू देत, आम्ही तुम्हाला एमबीबीएसची ऍडमिशन मिळवून देऊ शकतो. त्याच्या काही अटी आणि शर्ती आहेत ज्या या प्रवेश प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून आहेत. संपर्क करा, निश्चितपणे तुमचा फायदा होईल. नीट परीक्षेत तुम्हाला उत्तुंग यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.